सर्वच समाज बांधवांना माझं जय जिजाऊ. मी संभाजी ब्रिगेडचा लातूर जिल्हा उपाध्यक्ष तथा पत्रकार उत्तम फड. प्रथमतः मी सर्वच महामानवांना व महापुरुषांना, दैवदैवतांनी, सर्व संतांना या ठिकाणी अभिवादन करतो, नतमस्तक होतो. तर मित्रांनो, सर्व समाज बांधवांना विनंती आहे की गेल्या काही दिवसापासून या आपल्या महाराष्ट्रामध्ये मीडियावर इतके व्हिडिओ व्हायरल होतात त्याचे की जातीवर, महामानवावर अवमानकारक बोलणे, व्यक्तिगत अवमानकारक बोलणे असे व्हिडिओ व्हायरल होतात. एकमेकावर ट्रोल करतात, एकमेकाच्या टीका करतात. तर मित्रांनो, सर्वच जातीतील बांधवांना विनंती आहे, महिला माता भगिनींना पण विनंती आहे की असे व्हिडिओ तुमच्या कमेंट्ससाठी आणि तुमच्या लाईक्ससाठी किंवा तुम्ही परिचित व्हावे, फेवरेट व्हावे यासाठी तुम्ही असे व्हिडिओ काढू नका. विनंती आहे की या जातीतून त्या जातीवर बोलणे, एकमेकाच्या जातीवर बोलणे किंवा महामानवाचा अवमान करणे, जाती धर्मावर बोलणे कलम 299 नुसार हा गुन्हा घडतो. चेतावणी देणे हा BNS प्रमाणे 353 प्रमाणे गुन्हा घडतो. आणि समाजामध्ये जातीमध्ये तेढ निर्माण करणे हा बी BNS 302 प्रमाणे हा गुन्हा घडतो. मित्रांनो, माझ्या बांधवांनो, तुम्हाला सांगणं आहे की वर्णभेद, जातीभेद, एकमेकांना असं टीका करणं ही कलम 15 नुसार हा पण गुन्हा घडतो. तर आपला देश हा भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानातील कलमाच्या मार्गाने चालतो आणि बाबासाहेबांच्या संविधानाला आपण भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या ज्या संविधानाला आपण सर्वोच्च मानतो आणि त्या कायद्याच्या मार्गाने आपला देश चालतो. तर यामध्ये जातीभेद, वर्णभेद वगैरे याला हा कायद्यातनं 15 प्रमाणे गुन्हा ठरतो. तुम्ही कुणाला एकमेकांना जातीवर बोलू शकत नाही, म्हणजे हिंसा घडवू शकत नाही. तुम्हाला आंदोलन काढायचे असतील, मोर्चे काढायचे असतील, समाजामध्ये तेढ निर्माण करू शकत नाही, हिंसा पसरवू शकत नाही. कारण हा गुन्हा घडतो हातून. आणि महापुरुषाचा, संताचा आणि देवी देवतांचा अवमान करू शकत नाही, हा पण गुन्हा ठरतो. तर सर्वच बांधवांना विनंती आहे की असे व्हिडिओ काढणं आणि एकमेकावर टीका करणं, बोलणं टाळावेत. तुम्हाला सांगतो, कुणी कोणता समाज आरक्षण मागत असेल, त्यांनी त्यांच्या
परीनं आंदोलन करावं किंवा कोणी त्याला विरोध करतोय त्याच्या परीनं शांततेच्या मार्गानं शासनाकडून परवानगी घेऊन त्यांनी आंदोलनं करावेत. कोणता समाज वर्गीकरण मागत असेल त्याला वर्गीकरण मिळेल किंवा जन आरक्षण मागत असेल त्याला आरक्षण मिळेल किंवा वर्गीकरणाच्या विरोधात जे काही आंदोलन करत असले त्यांनी पण शांततेच्या मार्गाने करावेत. वर्गीकरण मिळेल अथवा आरक्षण मिळेल हा भाग ज्यांच्या हातामध्ये त्यांचे अधिकार आहेत, उदाहरणार्थ सर्वोच्च न्यायालय असोत, महाराष्ट्र शासन असोत अथवा केंद्र शासन असोत, ज्यांचे अधिकार आहेत देण्याचे ते देतील किंवा न देतील हा भाग वेगळा झाला. पण महाराष्ट्रामध्ये अराजकता मातू नका, हिंसाचार घडवू नका, एकमेकाविषयी काही बोलून एकमेकाच्या जातीविषयी काही बोलून उगीच व्हिडिओ काढून प्रसिद्धीसाठी आपण प्रसिद्ध व्हावेत अशा भानगडीमधून तुम्ही स्वतः गुन्हा घडवून आपण स्वतःकडून घडवू देऊ नका. हा देश फुले शाहू आंबेडकरांचा आहे, संतांचा आहे, महामानवाचा आहे, महापुरुषांचा आहे, देवी देवतांचा देश आहे. इथं सर्वांना अधिकार आहेत आणि कायद्याप्रमाणे आपण दुसऱ्याच्या जातीवर बोलणं किंवा धर्मावर बोलणं हा गुन्हा घडतो. तर हे बंद करावेत असं सर्वच धर्मातील सर्वच जातीतील समाज बांधवांना मी सांगू इच्छितो, विनंती करतो संभाजी ब्रिगेडच्या माध्यमातून. आणि दुसरी गोष्ट अशी आहे की मीडियाला पण विनंती आहे की त्यांनी असे व्हिडिओ प्रसारित करू नका. आणि सायबर क्राईम पोलीस अधिकारी प्रत्येक जिल्ह्यातील त्यांनी पण जिथं जे गुन्हे या व्हिडिओच्या माध्यमातून घडलेले आहेत, प्रत्येकाने अशा व्हिडिओ तपासून त्यावर ज्याच्यावर गुन्हा घडलेले आहेत, ज्याच्या हातून गुन्हे घडलेले आहेत त्यावर गुन्हे दाखल करून बराबर त्यांना अटक करण्यात यावी. कारण असे हे समाजकंटक अशी मानवरी केले तर आणखीन राज्यामध्ये देशामध्ये हिंसा घडवू शकतात. एकमेकावर टीका करणं चुकीचं आहे आणि कृपया असे व्हिडिओ कुणी काढायचे टाळावेत. आणि या माध्यमालाही सांगू इच्छितो, फेसबुक माध्यम असो, मीडियाचं किंवा इंस्टाग्राम असो किंवा यूट्यूब माध्यम असो, यांना पण सांगू इच्छितो की यांनी अशा व्हिडिओला प्रसारित करण्याचं टाळावं. आणि समाजामध्ये तेढ निर्माण करणं, जाती धर्मामध्ये हिंसात्मक वळण लावणं हे चुकीचं आहे. तर हा वाढत चाललेला व्हिडिओ हे करतो आणि सर्वांनाच विनंती करतो की असे व्हिडिओ टाळावेत. प्रसिद्धीसाठी किंवा कोणाचा बदला घेण्यासाठी किंवा असं हे करण्यासाठी आपण व्हिडिओ असे काढू नयेत एवढीच विनंती करतो. जय जिजाऊ.